ओके, हॅलो. आपण सेंट्रिपिटल फोर्स मागच्या लेसनमध्ये पण पाहिलेलं आहे. या लेसनमध्ये मी थोडंसं एक गोष्ट एम्फसाईज करण्याचा प्रयत्न करणार आहे. ती गोष्ट तुमच्यासमोर ऑलरेडी लिहिलेली आहे. काय म्हटलं आहे? द सेंट्रिपिटल फोर्स इज नॉट एनी न्यू टाईप ऑफ फोर्स. ठीक आहे. अँड इट इज द नेम गिवन टू एनी फोर्स विच इज रिस्पॉन्सिबल फॉर सर्क्युलर मोशन. पुन्हा एकदा वाचूयात. इट इज नॉट न्यू टाईप ऑफ फोर्स and it is the name given to any force that you have already studied or you will study if you have not. ओके, सो सेंट्रिपिटल फोर्स ही कुठली नवीन फोर्स नाही आहे, हे आपल्याला पाहायचं आहे. मग हे पाहत असताना आणखी याचा नीट अभ्यास करायचा असेल तर आपण एक्झाम्पल्स बघूयात सेंट्रिपिटल फोर्सचे. त्याच्यातून आपल्याला कळेल सेंट्रिपिटल फोर्स इज नॉट न्यू टाईप ऑफ फोर्स म्हणजे नक्की काय. तर आपण सेंट्रिपिटल फोर्सचे हे 3 एक्झाम्पल्स इथं पाहूयात. पहिलं एक्झाम्पल आपण मागच्या लेसनमध्ये शिकलो, तुम्हाला सिलेबसमध्ये पण आहे. काय म्हटलेलं आहे या एक्झाम्पलमध्ये बेसिकली, तर ग्रॅव्हिटेशन फोर्स ॲक्ट्स ॲज सेंट्रिपिटल फोर्स. लिहून घेऊयात आपण. ओके, सो जस्ट अ मिनिट. ग्रॅव्हिटेशन ॲक्ट्स ॲज सेंट्रिपिटल फोर्स. सो या एक्झाम्पलमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स जी आहे ती सेंट्रिपिटल फोर्स म्हणून ॲक्ट करते. याचा अर्थ काय ॲक्ट करतेचा? याचा अर्थ ग्रॅव्हिटेशन इज रिस्पॉन्सिबल फॉर सर्क्युलर मोशन इन दिस एक्झाम्पल. ओके, या सेकंड एक्झाम्पलमध्ये आता आपण पाहूयात. या सेकंड एक्झाम्पलमध्ये कुठली फोर्स आहे जी इनवर्ड आहे. सेंट्रिपिटल फोर्स ही इनवर्ड असते. तर द टेन्शन इन द स्ट्रिंग, टेन्शन इन द स्ट्रिंग ॲक्ट्स ॲज सेंट्रिपिटल फोर्स. इथं काय होत आहे, हे जे इनवर्ड टेन्शन आहे हे काय करत आहे आपलं ॲक्ट्स ॲज सेंट्रिपिटल फोर्स. आता दुसरी गोष्ट, टेन्शन इनवर्ड आहे, आउटवर्ड नाही. हे कशावरून? तर आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, पुढं पण आपल्याला उपयोगाला येईल. टेन्शन ऑलवेज पुल्स. इट इज अवे, लांब जातं. कुणापासून? अवे फ्रॉम द मास. इथं मास इथं सिच्युएटेड आहे आपलं या भागामध्ये. सो टेन्शन अवे असणार आहे आणि ती काय असणार आहे? अलॉंग द स्ट्रिंग. ओके, सो टेन्शन ऑलवेज पुल्स. इट इज अवे फ्रॉम द मास अँड हिअर टेन्शन इन द स्ट्रिंग ॲक्ट्स ॲज सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजेच काय, टेन्शन is responsible for circular motion in this above example. आणि हे थर्ड एक्झाम्पल आहे आपल्याकडे. ओके, हे आपण आत्तापर्यंत पाहिलेलं नव्हतं. या एक्झाम्पलमध्ये काय सांगितलेलं आहे, तर हे तुम्हाला माहिती आहे बोरचं ॲटॉमिक मॉडेलनुसार हे काय आहेत आपले इलेक्ट्रॉन्स सर्क्युलिंग अराउंड द न्यूक्लियस. ओके, यांची पण ही एक सर्क्युलर मोशन आहे. या सर्क्युलर मोशनला कोण जबाबदार आहे? सो अकॉर्डिंग टू जस्ट अ मिनिट, अकॉर्डिंग टू बोर्स मॉडेल electrostatic force, this is positively charged, these are negatively charged, we know that. Okay, this is positive and all electrons have negative charge. So we have, just a minute, we have electrostatic force in action, and electrostatic force is the centripetal force. That means electrostatic force is responsible for circular motion of electrons,
इलेक्ट्रॉन्स. ओके, ही 3 एक्झाम्पल कळली. याच्यावरून समजले तुम्हाला की सेंट्रिपिटल फोर्स इज नॉट न्यू टाईप ऑफ फोर्स म्हणजे काय. या तिन्ही एक्झाम्पलमध्ये काय होतं आहे, ग्रॅव्हिटेशन, इथं टेन्शन आणि इथं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, या वेगळ्याच फोर्सेस आहेत. आपण यांचा ऑलरेडी अभ्यास केलेला आहे. ओके, तर या फोर्सेस सेंट्रिपिटल फोर्स म्हणून ॲक्ट करतात. याचाच अर्थ त्यांच्यामुळं सर्क्युलर मोशन होतं. सो एनी फोर्स विच इज रिस्पॉन्सिबल फॉर सर्क्युलर मोशन, इथं लिहिलं आहे ते, इट इज द नेम गिवन टू एनी फोर्स विच इज रिस्पॉन्सिबल फॉर सर्क्युलर मोशन. ओके, आता आपण एका डाऊटकडे येऊयात की इथे काय होतं. सो हे एक्झाम्पल काय आहे बेसिकली, तर कार टर्निंग ऑन कर्व्ड रोड, आणि इथं आपण म्हणतो की फ्रिक्शन इज रिस्पॉन्सिबल फॉर सर्क्युलर और कर्व्ड मोशन. मग हे कसं काय हे आपण आता या एक्झाम्पलमध्ये पाहूयात. सो जेव्हा कधी फ्रिक्शनचा प्रॉब्लेम असतो तेव्हा जनरली एक सिम्पल रूल लक्षात ठेवायचा की फ्रिक्शन नाही आहे हे कन्सिडर करायचं. फ्रिक्शन नसेल तर ती सिच्युएशन कशी डेव्हलप होईल हे पाहायचं. तर आता आपण पहिली केस घेतो आहे. पहिल्या केसमध्ये नो फ्रिक्शन, मोशन इज स्ट्रेट लाईन, सरळ कार जाणार आहे, कर्व वगैरे काही नाही आहे, आणि कार सुरुवातीला स्टॉप्ड आहे. याचाच अर्थ आपली इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे. ओके, सो मी काय करतो, आणि इंजिन मात्र सुरू आहे, हे इम्पॉर्टंट आहे. इंजिन, जस्ट मिनिट, इंजिन स्टार्टेड. काय होईल विचार करा बरं. जर फ्रिक्शनच नसेल, इंजिन नुसतं स्टार्ट केलं तर चाकं फिरतील. ॲक्सेलरेट केलं तरी काय होईल, चाकं फिरतील गाडीची, पण गाडी मूव्ह होणार नाही. काय होईल, ती फक्त स्लाईड होईल फार तर. ओके, चाकं फिरल्यामुळं ती स्लाईड होईल. ओके, हे महत्त्वाचं तुमच्या लक्षात आलं पाहिजे की फ्रिक्शन नसेल तर मोशन होणार नाही, फक्त स्लायडिंग होईल. या सेकंड एक्झाम्पलमध्ये बघूयात. आणि गाडी जवळपास स्टॉप्ड असेल तर ती तशीच राहील, थोडीफार स्लाईडमुळे थोडीफार झाली तर मोशन होऊ शकेल. नेक्स्ट, जस्ट अ मिनिट, नेक्स्ट सेकंड केस घेऊयात आपण. या सेकंड केसमध्ये काय म्हटलं आहे, इथं पण नो फ्रिक्शन, स्ट्रेट लाईनच मोशन आहे, पण कार इज ऑलरेडी मूव्हिंग विथ सम वेलॉसिटी, सो यू इज नॉट इक्वल टू 0 बट इट इज ग्रेटर दॅन 0. ओके, सो वी हॅव सम इनिशियल व्हेलॉसिटी. सो इनिशियल व्हेलॉसिटी आहे काहीतरी. सो काय होईल, इथं इनिशियल व्हेलॉसिटी असेल तर इनिशियल व्हेलॉसिटी प्रेझेंट. काय होईल, इथं न्यूटन्सचा पहिला लॉ, इनिशियल व्हेलॉसिटी प्रेझेंट आहे, फ्रिक्शन असल्यामुळं दुसरं काहीही होणार नाही. आपल्याला काय म्हटलेलं आहे न्यूटननं, अनलेस ॲक्टेड अपॉन बाय एनी अनबॅलन्स्ड फोर्स, अनबॅलन्स दुसरा कुठलाही फोर्स नसेल तर काय होतं, ऑब्जेक्ट कंटिन्यूज इट्स ओरिजिनल स्टेट or original state. That means it could be the state of rest or uniform motion. हे शिकलेलो आहे आपण 9th मध्ये. रेस्टला राहील किंवा आहे तसं त्याच इनिशियल व्हेलॉसिटीनं तो कंटिन्युअसली युनिफॉर्म मोशनमध्ये राहील. आणि हे का होतं तर इनर्शिया. सो इथं काय होणार आहे, पहिल्या ह्याच्यामध्ये पहिलं जे एक्झाम्पल, पहिली केस पाहिली, जस्ट अ मिनिट, पहिली केस आपण जी पाहिली त्या केसमध्ये काय झालं, स्टेट ऑफ रेस्ट होती. आणि इथं काय असणार आहे, स्टेट ऑफ सम मोशन, आणि त्यामुळे त्याच मोशनमध्ये ते राहील. फ्रिक्शन नसेल तर त्याची दुसरी कुठलीही मुवमेंट होणार नाही. ओके, सो लास्ट केस आता आपण बघूयात. कार इज मूव्हिंग अँड वी विल टेक अ टर्न. कार मूव्ह होतीये आणि आपण एक टर्न घेणार आहोत. आता ह्याच्यात 2 केसेस आहेत. विदाउट फ्रिक्शन, केस 1 विदाउट फ्रिक्शन, आणि
केस 2 विथ फ्रिक्शन. दोन्हीमध्ये काय होईल ते आपण पाहणार आहोत. ओके, करूयात स्टार्ट. विदाऊट फ्रिक्शन असेल तर काय होईल आपण पाहिलेलं आहे. जरी सुद्धा इवन इफ यू टर्न द और स्टीअर द स्टिअरिंग व्हील, म्हणजे तुम्ही ते स्टिअरिंग व्हील जे असतं आपलं ते फिरवलं तरी सुद्धा देअर विल बी नो मोशन, नो टर्न. का? कारण त्याला टर्न घेण्यासाठी फ्रिक्शनची गरज आहे. फ्रिक्शन नसेल तर तो टर्नच घेऊ शकत नाही. ओके, आणि कारण हे आपण पाहिलेलं आहे, फ्रिक्शन नसेल तर त्याला दुसरी कुठलीही मोशन पॉसिबलच नाही आहे. जी आहे त्याच मोशनमध्ये तो राहणार. ओके, आणि विथ फ्रिक्शन काय होईल, फ्रिक्शन जर असेल तर आपण टर्न घेतला स्टिअरिंग व्हीलनं तर तो इकडं मूव्ह करेल ह्या सेकंड केसमध्ये. ओके, सो ही जी मूवमेंट आहे ही कशामुळं होते, इकडे जाण्याच्या ऐवजी तो इकडे जातो. हे कशामुळं होतं तर फ्रिक्शनमुळे. तुम्ही हे पण अनुभवलं असेल की जेव्हा कार टर्न घेते, व्हेन कार टर्निंग you feel motion or force in outward direction. आउटवर्ड, तुम्ही बाहेरच्या साईडला फेकल्या गेल्यासारखं वाटतं, म्हणजे या साईडला आपल्याला फेकलं गेल्यासारखं वाटतं. बरोबर आहे ना. इकडे टर्न घेत असो आपण तर इकडच्या साईडला. आणि ही कुठली फोर्स असते, ही इनर्शिया असते जी आपल्याला बाहेरच्या साईडला टर्न घ्यायला लावत असते. बेसिकली आपण सरळ ट्रॅव्हल करू पाहत असतो, पण फ्रिक्शनल फोर्स जी असते त्याच्यामुळं आपण या साईडला वळतो. आणि ही कुठली डिरेक्शन आहे, ही डिरेक्शन आहे आपली टुवर्ड्स द सेंटर. आणि म्हणूनच फ्रिक्शन इज रिस्पॉन्सिबल फॉर काय, फॉर सर्क्युलर टर्न. समजलं हे एक्झाम्पल? ठीक आहे. फ्रिक्शन नसेल तर आपण काय गेलो असतो, असं सरळ या स्ट्रेट लाईनमध्येच गेलो असतो. इथे पण सरळ स्ट्रेट लाईनमध्ये. पण फ्रिक्शन असल्यामुळं आपल्याला हा टर्न घेता येणं शक्य झालं. आणि हा टर्न घेता येणं शक्य झाल्यामुळे फ्रिक्शन हीच फोर्स सर्क्युलर टर्नसाठी रिस्पॉन्सिबल आहे. हेन्स फ्रिक्शन इज द responsible for circular motion and hence friction is the centripetal force here. Hence friction is the centripetal force here. Okay, so summarize करूयात. 4 एक्झाम्पल्स पाहिली आपण. ग्रॅव्हिटेशन पहिलं एक्झाम्पल होतं, जस्ट अ मिनिट. ग्रॅव्हिटेशन हे एक्झाम्पल होतं, त्याच्यात अर्थ मून सिस्टीम होती. अर्थ मून सिस्टीममध्ये ग्रॅव्हिटेशन काय आहे, आपली सेंट्रिपिटल फोर्स म्हणून ॲक्ट करते. सेकंड एक्झाम्पल स्टोन टाईड टू अ स्ट्रिंग. यात आपण हे पण पाहिलं की टेन्शन कॅन ओनली पुल, सो इट इज इन इनवर्ड डिरेक्शन अँड देअरफॉर टेन्शन इन द स्ट्रिंग इज सेंट्रिपिटल फोर्स, द फोर्स विच इज रिस्पॉन्सिबल फॉर सर्क्युलर मोशन. आणि लास्टमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक, नंतर पाहिलं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, it is responsible for electron motion around the nucleus which is also circular or elliptic. आणि फ्रिक्शन जे आहे ते फ्रिक्शन सुद्धा आपण पाहिलं की कार टर्निंग ऑन द रोड या मोशनसाठी कसं रिस्पॉन्सिबल असतं. सेंट्रिपिटल फोर्सचे हे 2 गोष्टी लक्षात ठेवायच्यात. इट इज ऑलवेज टुवर्ड्स द सेंटर. इट इज नेसेसरी फॉर कर्व्ड ऑर सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनसाठी हे गरजेचं असणारी फोर्स आहे. Centripetal force is not any new type of force. It is not any new force, but it is any force. कुठलीही फोर्स, इथं ग्रॅव्हिटेशन होती, टेन्शन होती, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स होती, कधी फ्रिक्शन होती. ही कुठलीही पैकी फोर्स सेंट्रिपिटल फोर्स म्हणून काय करतं, दे ॲक्ट ॲज सेंट्रिपिटल फोर्स. अँड व्हेन डू वी से दॅट दे ॲक्ट ॲज सेंट्रिपिटल फोर्स, व्हेन दे आर रिस्पॉन्सिबल for circular motion. Okay,
ठीक आहे, मला वाटतं हे समजलेलं असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण केपलर लॉज आणि त्याच्या आधी इलिप्स ही गोष्ट पाहणार आहोत. थँक्यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.